नमस्कार मंडळी, मी सौ पूर्णा परांजपे. आध्यात्मिक 33 अनरसे या सदरामध्ये काल आपण आपल्या मनातील गोष्टी म्हणजेच क्रोध किंवा मत्सर अशा बऱ्याच मनामध्ये येणाऱ्या पैलूंना पाहिलं. त्यातीलच पुढील भागात पाहूया ज्ञान, भक्ती आणि कर्म. ज्ञान, भक्ती, कर्म हे कुठल्याही आपल्याला आवडेल त्या मार्गातील नामजप किंवा इतर कोणत्याही व्यक्तिगत साधना किंवा सत्कर्म करताना काही प्रमाणात तरी समाजाच्या निस्वार्थ सेवेचा संकल्प हा सुद्धा आपल्याच मनाच्या स्वास्थ्यास कारणीभूत होतो. निस्वार्थ त्याग हा इतरांच्या उपयोगी पडण्याआधी प्रथम आपल्याच मनाला मोठं बनवतो, त्यात संकुचितपणा काढून टाकतो. ही प्रत्येकाच्या अनुभवाच्या कक्षेतील गोष्ट आत्मपरीक्षणाद्वारे हेही जाणता येते. अशा स्वस्थ मनाने केलेली साधना ही आपल्याला लवकर फलद्रूप होते. मंडळी, विविध रूपाने भूतलावर अवतीर्ण होणाऱ्या ईश्वराची सेवा अनेक मार्गाने करता येते. प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत अनेक महान तपस्विनी संतांनी विविध मार्गांनी या समाजपुरुषांची सेवा करण्याचा आदर्श घालून दिला आहे. अतिप्राचीन काळी अत्युच्च दर्जाचं वैदिक वाङ्मय निर्माण करणाऱ्या ऋषीमुनींची नावं देखील त्यांनी आपल्या कृतीत गुंफली नाहीत. आज केवळ अनुमानाने त्यांचे कर्ते सांगता येतात. त्याचा अर्थ कीर्ती परांगमुख राहून केवळ निस्वार्थ सेवा भावनेने प्रेरित होऊन ऋषीमुनींनी या वाङ्मयाची निर्मिती केली आहे मंडळी. आणि त्यांना विश्वकल्याणच अपेक्षित होतं. म्हणजे सत्कर्माला पूरक म्हणून केलेली सेवा अल्पावधीत सिद्ध होण्याकरिता काही किमान अटी आहेत. सेवेची प्राथमिक अट म्हणजे सेवा करीत असताना दुसऱ्यावर उपकार करण्याच्या भावनेचा संपूर्ण त्याग करावा. समाजातील ज्या घटकाची आपण सेवा करत आहोत तोच आपल्या या सेवेची संधी उपलब्ध करून देऊन उपकृत करत असतो. अहंकार शून्यता ही सेवेची दुसरी महत्त्वाची अट. सौंदर्य, बुद्धिमत्ता, श्रीमंती किंवा कुठल्याही गुणांचा अहंकार बाळगून केलेल्या सेवेचा काहीच उपयोग होत नाही. खरा परम अर्थ म्हणजेच परमार्थ साध्य करण्यासाठी संकुचित स्वार्थबुद्धीचा आणि अहंकाराचा सर्वस्वी त्याग करणं हेच महत्त्वाचं आहे. ईश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी कुठलंही कुळ, गोत्र, वंश, जात, वय या कशाचंही महत्त्व नसतं. त्यामुळे या सगळ्याचा वृथा अभिमान बाळगणं गैर आहे. अहो, ईश्वरासमोर फक्त त्याग, तप, सेवा यांचाच विचार होतो. उपलब्ध असलेल्या आपल्याला आपला वेळ, आपलं धन, आपले श्रम या सगळ्याचा भाग ईश्वरसेवेकरता म्हणजे पर्यायाने समाजसेवेकरता सुद्धा करता येतो. अर्थात या सगळ्याचं पालन करून आपण जर प्राथमिक असलेल्या सामान्य प्रापंचिक साधकाला अवघड असं काहीच नाही. याकरिता स्वतःमध्ये असलेलं कौशल्य आणि गुण हे जास्तीत जास्त वापरता येतील आणि याचंच शोधन करून आत्मपरीक्षण करून त्यानुसार समाजसेवेचं आणि परमेश्वर भक्तीचं व्रत साधकाने स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीकरता अंगीकारणं हे खूप महत्त्वाचं आहे मंडळी. आणि म्हणूनच आपण आपल्या आयुष्यातील हा वेळ भक्तीसाठी जर दिला तर निश्चितच भगवंत आपल्यापासून नक्कीच दूर असणार नाही. आणि ही भक्ती अनन्य असली तर परमेश्वर आपल्याजवळच असणारे, फक्त आपण त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. एकनाथ महाराजांनी म्हणूनच म्हटलंय, कास धरा विश्वासे त्याची, देणार नाही दगा, हरीला अनन्य शरण रिघा, हरीला अनन्य शरण रिघा. धन्यवाद.